याची आपण काळजी घ्या. पहिली एंट्री शेरगाव या संघाची. बघूया त्याच्या सामन्यामध्ये कुठला संघ विजय होतो ते. शेरगाव संघाचा खेळाडू हा धानोरा संघाचा खेळाडू शेरगाव या संघाचा करून गेला. बघूया आपल्या संघासाठी किती गुण मिळवतो ते. हॅलो, शेरगाव संघाचा प्लेयर धानोरा या संघावर चाल करून गेलाय. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. बा लॉंग पॉईंट वर नाही त्याने चांगल्या प्रकारे एक गोल घेतलेला आहे. आणि धानोरा या संघाचा 7 नंबरचा प्लेयर शेरगाव या संघावर चाल करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. चांगला सामना हातात आहे आणि प्रेक्षक सुद्धा डोळ्यात तेल घालून सार नजर आहे. पाहूया दोन्ही सामन्यापैकी आणि शेरगाव या संघाचा प्लेयर धानोरा या संघावर चाल करून गेलाय. पकड केली आणि एक पॉईंट धानोरा या संघाला भेटलेला आहे. आणि धानोरा या संघाचा प्लेयर शेरगाव या संघावर चाल करून गेलाय. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. इकडून तिकडून धावण्याचा प्रयत्न. 7 नंबरचा वा चांगलं दुलून डान्स करण्यासारखं. पाहूया पाय हात लांब करून आणि पाय लांब करून आणि शेरगाव या संघाचा प्लेयर धानोरा या संघावर चाल करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. 8 नंबरचा प्लेयर आहे. वा इकडून तिकडून धावतोय लांबलचक असा. आणि धानोरा संघाचे सुद्धा प्लेयर त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये लाच मारून पॉईंट काढण्याचा प्रयत्न आणि आपल्या ग्राउंडमध्ये परत. धानोरा या संघाचा प्लेयर 7 नंबरचा पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. आणि शेरगावचा संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये इकडे तिकडे हात लांब पाय लांब करून त्यांना पॉईंट काढण्याचा प्रयत्न. पण एक काही नाही, शांत वातावरणामध्ये पाहायला येतं आणि असफल आणि आपल्या ग्राउंडमध्ये परत. शेरगाव या संघाचा प्लेयर धानोरा या संघावर चाल करून गेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. वा शांत चित्तामध्ये खेळतोय, खूप प्रयत्न करतोय आणि धानोऱ्याचा संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. दोन्ही संघ कुर्सीवर सामना खेळत आहेत आणि चांगली पकड धानोरा या संघाने केलेली आहे आणि धानोरा या संघाला 1 गुण भेटलेला आहे. चला, धानोरा या संघाचा प्लेयर शेरगाव या संघावर चाल करून गेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि शेरगावचे प्लेयर सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये चला चांगल्या प्रकारे खेळतात. 9 नंबरची जर्सी पाहूया नाही असफल आणि आपल्या ग्राउंडमध्ये परत. यानंतर होणारा सामना 14 वर्षेस निमतो. या दोन्ही संघ नायकाला विनंती आहे, तिला सांगत आहोत तरी कृपया आपण हा सामना संपतात लवकर हजर राहायचा आहे. अरे शेरगाव या संघाचा प्लेयर धानोरा या संघावर चाल करून गेलाय. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. वा इकडे तिकडे धावण्याचा प्रयत्न पण एक असफल आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत. प्लेयर शेरगाव या संघावर चाल करून गेलाय. पाहूया आपल्या संघासाठी अंतो बाबू आणि शेरगावचा संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या भेदामध्ये मंद गतीने खेळतो पण एक नाही अजून काही
पाहू युट्यूबर सांगा की कौशल त्याचं चॅनलवर चॅनलचं नाव काय असफल आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत शेणगाव या संघाचा प्लेयर नानोरा या संघावर चाल करून गेलाय. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो नाव चॅनलचं नाव सांगा कबड्डी आणि सुनील शेळके कबड्डी 0-0 खेळाडू सुद्धा चांगल्या प्रकारे खेळते. पाहूया आणि शेणगाव या संघाने एक पॉईंट घेतलेला आहे आणि धानोरा या संघाचा 9 नंबरची जर्सी पाहूया. चांगल्या प्रकारे खेळते. वा इकडून तिकडून धावण्याचा प्रयत्न. नक्कीच आपल्या संघासाठी काहीतरी करतो का आपण एक अजून काही नाही. आणि युट्यूब हे करायला आदेश करायचं शेणगाव या संघाचा प्लेयर धानोरा या संघावर चाल करून गेलेला आहे. पाहू आपल्या संघासाठी निश्चितच गुण घेण्याचा प्रयत्न आणि धानोरा संघाचा प्लेयर सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच अजून काही झालेलं नाही. आपलं हे नव्हतं नाही उद्याच्याला बोलायला लावले की बाकी उद्या ना फायदा कबड्डी हा कबड्डी सलाईन लावले की आणि धानोरा या संघाचा प्लेयर ते जाऊ कबड्डी डबल शिवून टाका चाल करून गेला. पाहूया हो टाका की हो म्हणणं गतीनं सामना चालू आहे डबल एकदा हो 7 आणि शेणगावचा संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये. पण पाहू अजून काही तेवढंच आहे त्याचं हे नाही. शांत वातावरणात खेळायला नाव काल टाकायली फक्त चॅनल सांगायची असू दे ना चॅनल उभे राहिले मग करायला सगळं नॅचरल आणि अरे चांगला आपल्या संघासाठी काय करतो ते 10 नंबरची जर्सी युट्यूबवर मॅच पाहू लांब पाय करण्याचा प्रयत्न. पण अजून काही नाही. धानोऱ्याचा संघ सुद्धा त्यांना नाव घेऊ नको आम्हाला पकडण्याच्या फक्त चॅनलचे नाव सांग. कबड्डी डबल शो नाही ते हा असू दे आणि ते लोकांना काय आपल्या कळत आपल्या नसतंय. जाऊ दे ना तू हे करायला शूटिंग उद्याच्याला ते जे आज मॅच होत आहेत ते कबड्डी चॅनल 007 या चॅनलवर तुम्हाला हे मॅच पाहण्यास मिळतील. कशावर पण ते सांग पहिले युट्यूबला बनव युट्यूबवर युट्यूब कबड्डी 007 या चॅनलवर तुम्हाला हे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यास मिळेल. सुनील शेळके आणि नितीन रिटे यांच्याकडून लाईव्ह चालू आहे म्हणून हे लाईव्ह दाखवण्यासाठी आज पहा म्हणा खूप कष्ट खूप कष्ट गेले अत्यंत चांगला सामना या ठिकाणी होत आहे. एकेरीचा किती राहिला आता अजून एक सामना 1 2 3 4 5 6 7 सामने राहिले. सर्व प्रेक्षकाला विनंती आहे आपण जरा धीर धरा. पाठीमागे सगळे हॉटेल आहे. बोर लागले खाऊन लागले सर्वांना विनंती आहे जरा थंडी कमी आहे वातावरण. पुढच्या वेळेस काय करायचं ते टाइम वाच असतील मोठे वाच घेऊन डायरेक्ट टाइम वरच दिसणार टाइम. प्रेक्षक असेल तर खेळाडूचा आनंद नाही तर काहीच नाही. त्यामुळे खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी सर्वांना नम्र विनंती. कारण आम्ही वर्षी आता एकदा बोलवतो ना पुढच्या वर्षी बोलवणार. त्यामुळे आता पुन्हा बोलवणार नाही तुम्हाला. त्यामुळे सर्वांना विनंती आहे या दस्तगीर महाराज यात्रेच्या निमित्ताने आपण सर्वजणांना त्याबद्दल पुनश्च दस्तगीर महाराज आपल्यावर कृपा हो अशी सर्वांना ईश्वर चरणी प्रार्थना करू. दस्तगीर बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. आपण सर्वांनी कबड्डीचा आनंद घ्यावा आणि खेळाडूंचं प्राबल्य वाढवावं अशी सर्वांना विनंती आहे. आनंद घ्यावा आणि शेवटपर्यंत आपण पाहत राहावं अशी सर्वांना विनंती. या ठिकाणी यूट्यूब चॅनल जे आहे आपल्याला नाही या ठिकाणी आमचे सुनील शेळके यांच्याकडे जे तुम्हाला आहे ना काय असं 15 ग्रुप आहे आपल्याकडे. अनेक ग्रुप आहेत. त्या ग्रुपवर सेंड केलं जाईल. त्यामुळं मित्रमंडळ प्रत्येकाचे वैयक्तिक मित्रमंडळ आहे ज्याच्यावर ग्रुप आहेत त्याच्या मित्रमंडळावर सेंड केल्या जाईल. पाहावा आणि प्रोत्साहन वाढवून खेळाडूंना उत्तेजन द्यावं अशी आपणास विनंती आहे. जशी प्रो कबड्डी
किंवा आपली गोदा फॉर्मच्या कबड्ड्या होतात आणि खेळाडूच्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय कबड्डी झालेली आहे, त्यामध्ये निवड झाली, राज्यस्तरावर निवड झालेली आहे खेळाडू. त्यामध्ये क्रीडा प्रबोधिनी पुणे या ठिकाणी खेळाडूंचं प्रशिक्षण होतं. त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळाडू निवड येतात. त्यामध्ये खेळायचं अजून व्यवस्थित आनंद झाले खेळायचं तुम्हाला हा अत्यंत मध्यंतरा सामन्याला सुरुवात झालेली आहे. सुंदर अशा प्रकारे सामना या ठिकाणी होत आहे. त्यामुळं यूट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला मिळेल. या यूट्यूब चॅनलचा आपण सर्वांनी आनंद घ्यावा, खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं अशी सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी यानंतर होणारा सामना मोजा आणि लिमटो या दोन्ही संघांना विनंती आपण लागली तयार राहायचं आहे. मध्यंतराचा सामना अवघ्या 10 मिनिटांमध्ये संपन्न होईल. कृपया सर्वांना विनंती आपण लवकरात लवकर तयार राहू. मौजा आणि लिमटो आपण तयार व्हा. त्यानंतर गोल्डावाडी आणि पिंपळदरी हा आपण सुद्धा तयार लागा. नियम का सगळे प्रोचे नियम थोडं खेळाडू आपण थोडं प्रत्येकाला सुद्धा गरम करण्यासाठी आपण चपळाईचा असा खेळ दाखवा. उत्कृष्ट पकड 1 गुण घालवल्या संघाला. त्याने ती झोपी आली म्हणून झेंडू बॉम्ब लावला. खेळामध्ये हारजीत होणार आहे. खेळ हा चपळाई पद्धतीला आपण खेळून दाखवा. बाहेर काय गरज नाही 2 पॉइंटर नाही इकडे कळते ना. अत्यंत चांगलं दोन्ही सामन्यामध्ये रंगत सुरू आहे. यानंतर सगळं ऑनलाईन झालेलं आपल्याला माहिती आहे. आता यानंतर ऑनलाईन पुढच्या वर्षी ऑनलाईन कबड्डी आपल्याला पाहता मैदानावर. त्यामुळं प्रो कबड्डी आपण पाहिली असेल किंवा गादीवरच्या कबड्डी होतात तर त्या पद्धतीनं त्यामुळं या वर्षी आपण सर्वांनी या कबड्डीचा मातीच्या कबड्डीचा आनंद घ्यावा अशी सर्वांना विनंती. यानंतर होणारा सामना मोजा आणि लिमटो या दोन्ही संघांना विनंती आहे आपण लागली तयार राहावं. या ठिकाणी हा सामना थोड्याच वेळामध्ये संपन्न होईल. अत्यंत चुरशीचा सामना असा हा दोन्ही संघामध्ये सुरू आहे. शेनगाव आणि धानोरा सध्या आघाडी गुंफलक. धानोरा 5 शेनगाव 4 एका गुणाची आघाडी फक्त धानोरा या संघाकडे. अशा प्रकारे धानोरा या संघाला मिळाल्याला खूप खूप अभिनंदन त्यांचं. सुंदर अशा प्रकारची पकड झालेली आहे. बघूया स्वतः शेनगाव या संघाचे 2 खेळाडू शिल्लक आहेत. शेनगावमध्ये आपला हिंगोली जिल्ह्याचा अंतिम म्हणजे शेवटचा टप्पा तिथून विदर्भ सुरू होतो. म्हणजे शेवटचा तालुका हिंगोली तालुक्यातला हिंगोली जिल्ह्यातला हिंगोली तालुक्यातला शेवटचा मध्ये अभ्यास शेनगाव आणि धानोरा म्हणजे आपली रोहिलेश्वरी नगर. तर कळमनुरी आणि शेनगाव अशा पद्धतीचा 2 सामना या ठिकाणी सुरू आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं खेळाडू आपल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी करत आहे. त्याबद्दल दोन्ही संघाचं खूप खूप अभिनंदन. प्रेक्षक सुद्धा तितक्याच पद्धतीनं डोळ्यात तेल घालून तशाच घालत नाही पण डोळ्यात तेल घालून पाहत आहे. भारत गुरुजी इकडे बघा. हा सुंदर करा. खेळाडूंनी जास्त हुजत घालण्याचा प्रयत्न करू नये पण योग्य पद्धतीने योग्य त्यांचा आपण मान राखावा.
आणि शेवटी आमची पंच कमिटी अंतिम निर्णय घेण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही इक्वल आहेत, म्हणजे हा इक्वल, दोन्ही संघ इक्वल समान आहेत. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. या दोन्ही संघामध्ये सामन्याला सुरुवात झालेली आहे. बघूया 6-6 स्कोर झाला बरं. थोडं पंचाकडे इशारा, सूचनेकडे लक्ष द्या. खेळाडूंनी सूचनेकडे लक्ष द्या. एक नंबरचा खेळाडू शेनगाव या संघाचा. बघूया आपल्या संघासाठी काय प्रयत्न करतो. आता अवघड झालं. शेनगाव पंचाचा निर्णय योग्य आहे, अंतिम आहे. अप्सरे बाहेर गेल्या. अप्सरेवर हात टाकल्यामुळे त्यांना फेकलं माहिती आहे काय? नाही ते फेकत नव्हतं. आणि पचपच का सुंदर अशा प्रकारची पकड लागली आहे. एक गुण शेनगाव. शेनगाव संघाला परत एक गुण. खूप खूप अभिनंदन. शेवटचे 4 मिनिट शेवटचे शिल्लक आहे. परिणामाचा इशारा. शेवटचे 4 मिनिट शिल्लक आहे. बोनस जाहीर धानोरा बोनस येतो. लाल निशाण थापा थापड्या मारण्याचा प्रयत्न करू नका. 8 गुण धानोरा. 8 गुण धानोरा. 9 गुण शेनगाव. शेनगावला 1 गुणाची आघाडी आहे. शेनगावला 1 गुणाची आघाडी आहे. शेनगावला 1 गुणाची आघाडी. बघूया दोन्ही संघ अंतिम सामन्यामध्ये आहेत. शेवटचे या परत धानोरा या संघाचा खेळाडू बघूया. शेवटचे 3 मिनिट शिल्लक आहे. अत्यंत चांगल्या प्रकारची चढाई. पाठीमागा लाईन अंपायर योग्य पाठीमागा पाहायचं. सुंदर अशा प्रकारची चढाई. बढिया बढिया बढिया. 1 पॉईंट सुंदर पकड झाली. 1 पॉईंट शेनगाव. 1 गुण शेनगाव. सुंदर पकड. बघूया 7 नंबरचा खेळाडू डिपेंड आहे म्हणावर. अत्यंत चांगल्या पद्धतीनं दोन्ही संघाचं खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 पॉईंट लीड झाली आता या लहानच्यामुळे. हा चपळाईचा आणि धनाक्ष पद्धतीने खेळण्याचा खेळ आहे. कारण चपळाई आणि चपलता आणि धनाक्ष पद्धतीने खेळ हा यातलं कौशल्य आहे. हा शेनगाव संघ या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात त्यांनी दाखवून दिलेला आहे. बघूया तरी अंतिम सामन्यात कोणाची विजयश्री होईल काही सांगता येत नाही. त्यामुळं दोन्ही संघाचं खूप खूप अभिनंदन. पंचसुखात शेवटचे 2 मिनिट पंचाचा इशारा. शेवटचे 2 मिनिट शिल्लक आहे. बघूया अंतिम सामन्यापर्यंत. पडू नका. सुंदर अशा प्रकारची पुन्हा पकड झालेली आहे. 1 संघाला प्राप्त. शेवटचा खेळाडू 3 गुण. धन्यवाद. यानंतर भोजा आणि निमतो या दोन्ही संघांनी तयार आहेत. चला पाठीमाग मैदानात तयार राहा. त्याला कसं विचारायचं बोलू नका. पंचाचा इशारा अंतिम राहील. सिंगल साखळीमध्ये बरेच काही सामने शिल्लक आहेत. निमटोक आणि मोजा, गोल्डावाडी आणि पिंपळदरी, रामेश्वर तांडा आणि आमदरी, सारंगवाडी आणि बोत्रा, सोनवाडी आणि बाबली तांडा, तेलकवाडी आणि चिंचाळा आणि हरिहरसनार संघ टाकळी आणि सुखदेवानंद क्रीडा संघ भालेगाव असे सामने होणार आहेत. सिंगल साखळीवरला शेवटचा सामना हरिहरसनार संघ टाकळी आणि सुखदेवानंद क्रीडा संघ भालेगाव. बरेच लांबून संघ आलेले आहेत. असं कसं करायला